विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने साहित्यरत्न कमलाड अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत आज डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी हे चंदन कादंबरीबद्दल बोलणार आहेत. आतापर्यंत वारणेच्या खोऱ्यात, चित्रा, विजयंता, फकीरा या कादंबरीबद्दल आपण जाणून घेतले. आज डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी हे अण्णाभाऊ साठे यांच्या चंदन या कादंबरीबद्दल बोलणार आहेत. डॉक्टर सूर्यवंशी हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. उदगीर येथे झालेल्या 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी सक्रिय सहभाग दिला होता. ते विद्रोही कवी आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. मी डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मांडणीला सुरुवात करावी. सत्य की जय हो. नमस्कार. आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या चंदन या कादंबरीची आपण ओळख करून घेणार आहोत. बंधूंनो, चंदन ही कादंबरी 1962 मध्ये प्रकाशित झाली. ही स्त्रीप्रधान कादंबरी असून ती सामाजिक विषयावर लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी कामगार जगतावरची कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये मुंबईच्या उपनगरामध्ये डोंगर खोदणारे, दगड फोडणारे कामगार, माती वाहणारे कामगार, ट्रकवर काम करणारे कामगार, झोपडपट्टीत राहणारे कामगार, गरीब या माणसांच्या जगण्याचं चित्रण जिवंत करणारी ही कादंबरी आहे. बंधूंनो, चंदन या कादंबरीची सुरुवात, या कादंबरीची नायिका चंदन हिच्यापासून सुरुवात होते. चंदन लहान असतानाच तिचे आई वडील मरण पावलेले असते. चंदनला तिचा मामा मोठं करतो. मामाच्या घरीच ती लहानाचं मोठं होते, वयात येते. तिचं जग्गू नावाच्या तरुणाशी विवाह होतो. जग्गू हा गरीब असतो, पण कष्टी, प्रामाणिक आणि गुणी असतो. या दोघांचा संसार गरिबीचा असला तरी प्रेमाचा, सुखाचा संसार होते. ते भविष्याचे स्वप्न पाहून काबाड कष्ट करणारे कुटुंब होतं. काही काळ गेल्यानंतर त्यांना राजा नावाचा मुलगा जन्मतो. त्यांच्या संसारामध्ये अधिक आनंद होतो. अधिक नेटाने ते कष्ट करून संसार करू लागतात. आपल्या मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहू लागतात. त्याला मोठं करण्याचे स्वप्न पाहू लागतात. आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात जे दुःख, दैन्य, हाल, अपेष्टा आलेले आहेत ते आपल्या मुलाच्या जीवनात येऊ नये म्हणून जगू आणि चंदा रात्रंदिवस कष्ट करतात आणि भविष्याचे स्वप्न पाहत पाहत जगतात. एक सुखाचा संसार त्यांचा चालू असतो. पण नियतीला हे मंजूर राहत नाही. एका दिवशी जग्गू कामाला गेला असताना, डोंगरावर काम करत असताना डोंगराची दरड पडून त्या दरडीखाली, त्या मातीखाली 10-15 माणसं अडकून पडतात. त्यात जग्गूही असतो. त्या अपघातामध्ये जग्गूचा मृत्यू होतो आणि सुखानं चाललेल्या चंदनच्या जीवनामध्ये संकटाचं डोंगर कोसळतं. तिचं जगणंच उद्ध्वस्त होतं, तिचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. एका बाजूला नवऱ्याचा मृत्यू, तर दुसऱ्या बाजूला मुलाचं भविष्य. आता काय करावं हा तिला प्रश्न पडतो. हातावरचा संसार, काम केलं तरच चूल भागणारं कुटुंब आणि घरचा करता पुरुष मृत्यू पावला. आता काय करावं हा प्रश्न तिला भेडसावू लागतो. पोट गप बसू देत नाही. समोर मुलाचं भूक, आपल्या लेकराला वाढवायचं असेल आणि आपल्याला जगायचं असेल तर काम केल्याशिवाय कुठलाच तर्म उपाय नाही हे तिला दिसतं आणि चंदन काम करण्यासाठी तयार होते. ते निर्धार करते, जगायचं असेल तर काम केलं पाहिजे. काम केला तरच पैसा मिळतो, पैसा मिळालाच तरच कुटुंब चालतं, पैसा भेटला तरच आपल्या मुलाला आपण मोठं करू शकतो. हिला ते कळतं. म्हणून दुःखाचा डोंगर कोसळला असताना ती खंबीर होऊन कामाला जायला तयार होते. डोक्यावर
टोपलं, हातात कुदळ, फावडं घेऊन ती कामाला तयार होते. पण विधवा, त्यातल्या त्यात तरुण आणि सुंदर चंदन, विधवा तरुण सुंदर चंदनला काम करायचं म्हणजे खूप खूप त्रासदायक गोष्ट वाटू लागली. आत्ता जसा समाज मोकळा आहे, आता जसा समाजामध्ये विधवाला, स्त्रीला काम करायला जेवढे बंधनं नाहीत तेवढा त्रास नाही, पण त्या काळामध्ये खूप त्रास होता. तिच्या त्या काम करण्याच्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी, अनेक पुरुषांनी पैशाचे आमिष दाखविले, फसवणूक तिची केली, तिला धाक दाखविला, तिचं चारित्र्यहनन केलं, तिच्या मुलाच्या समोर तिचा अपमान केला. काम करून घेऊन पैसा न देता ती कशी बदचलन आहे, ती कसं वाईट आहे असा अपप्रचार करून तिला तिचं जगणं नाकी नऊ आणले होतं. पण तिची आशा फक्त होती ती आपला मुलगा राजाच्या जगण्याखातर ती काम करत असते. असाच एक हृदयद्रावक प्रसंग घडतो. एका दिवशी चंदन कामावर जाते. माती वाहून नेणारी ट्रक असते. त्या ट्रकवर ड्रायव्हर, चालक, एक किन्नर आणि 2-3 माणसं काम करणारे होते. ते मातीचं ट्रक उलटून परत येण्यासाठी वेळ होतो, अंधार होतो आणि ती ट्रक दररोजच्या कामाच्या ठिकाणी येण्यापेक्षा ते दुसरीकडेच घेऊन जातात आणि गाव वस्ती थोडी संपल्यानंतर त्या ट्रकला वेग देतात आणि तिला मग आपल्या ह्या भीती वाटते आणि ते 3-4 जे पुरुष असतात तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात. अशातच जवळून जाणारी एक पोलीस व्हॅनला शंका येते की अचानक ही ट्रक वेगवान कशी चालली, म्हणून पोलीस तिच्या मागे लागतात त्या ट्रकच्या आणि तिला संशय आल्यामुळं ट्रकमधून त्या माणसाला विचारतात, ड्रायव्हरला खाली उतरतात. तेव्हा चंदन तिला सांगते, तेव्हा तिची सुटका होती. अशाच वेळेस गल्लीमध्ये राजाच्या प्रसंगावरून, राजाच्या भांडणावरून तिला सरी म्हणून मारतात, तिला पोलीस स्टेशनमध्ये नेतात, ती कशी बदचलन आहे, असे अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक संकट तिच्या जीवनामध्ये येतात. पण ती राजाच्या आयुष्याकडे पाहून सर्व सहन करते, गिळून घेते. ह्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये टिकायचं असेल तर आपण निर्भय झालं पाहिजे. चंदन खरोखरच सुंदर तर होती, पण गुणी होती, नीतिमान होती, प्रामाणिक होती, आपल्या कामाशी, आपल्या जगण्याशी इमानदार होती. तिला माणसं ओळखायचं उपजत शहाणपण होतं. रोज कामाला जात होती, पण रोज कामावर काय घडल याची काहीच निश्चिती नव्हती. घरला वापस आपण व्यवस्थित येऊ की नाही ह्याची सुद्धा तिला खातरजमा राहत नव्हती. पण तिनं काम केल्याशिवाय तिला कळत नव्हतं. म्हणून एका विधवा स्त्री, तिच्या मागे कुणी नाही, एक विधवा तरुण सुंदर स्त्रीला कामाच्या ठिकाणी किती त्रास होतोय. जगत असताना कोणत्या लहान लहान गोष्टीला सामोरं जावं लागतंय ह्याची चित्तथरारक कथा ही चंदनच्या बाबतीमध्ये येते. विधवा स्त्रीला किती संकट येतात, तिच्या जगणं किती यातनामय होते हे पाहायचं असेल तर चंदन कादंबरी वाचावी लागेल आपल्याला. एक आई आपल्या मुलाच्या भविष्यासाठी काय काय यातना सहन करते, किती काबाड कष्ट करते आणि आपल्या मुलाला जगवते, हे जर पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर चंदन कादंबरी वाचायची. ही चंदन कादंबरी केवळ चंदन या स्त्रीच्याच भोवती फिरते असं नाही. ती स्त्रीप्रधान आहे, ती चंदनची कथा आहे, खरं आहे. पण याचबरोबर ही कादंबरी असंघटित कामगाराचं शोषण कसं होते याच्यावर प्रकाश टाकणारी कादंबरी आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर किती अन्याय होतो, स्त्रिया किती असुरक्षित आहेत कामाच्या ठिकाणी, हे सांगणारी ही कथा आहे. याशिवाय गरिबांचं जगणं,
झोपटपट्टीतलं जगणं किती विदारक आहे, किती भयावह आहे, किती किळसवाणं आहे, हे जर पाहायचं असेल तर चंदन कादंबरी वाचावं लागेल. आणि हे सर्व माणसं एवढी परिस्थिती भयावह असताना सुद्धा किती चिवट पद्धतीनं, किती स्वाभिमानानं, किती नेटानं जगतात ह्याचं सुद्धा चित्रण चंदन कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे करत असतात. म्हणून बंधूंनो, कामगार हा ह्या देशाचा आधार आहे. कामगाराला जपलं पाहिजे हा संदेश अण्णाभाऊ देतात. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे असा संदेश अण्णाभाऊ या कादंबरीतून देतात. या देशाला, या जगाला, ह्या व्यवस्थेला, ह्या पृथ्वीला सुंदर बनवणारे हे हात असतात, कामगाराच्या हातात. ह्या कामगाराला जपलं पाहिजे, कामगाराला सन्मान दिला पाहिजे. आणि दुसरा संदेश, कुठलीही स्त्रीला कमकुवत समजू नये. स्त्री कमकुवत नाही. संकटात तिनं सापडली तर सर्वात धैर्यवान, सर्वात शक्तिवान स्त्री बनते. ह्याचं उत्तम उदाहरण चंदन कादंबरीतली चंदना. धन्यवाद.